नमस्कार भावी शिक्षक मंडळींनो, कसे आहात? आनंदातच असाल, कारण की बातमी आलेली आहे टेट एक्झामच्या संदर्भात आणि टेटची फायनली जाहिरात सुद्धा पब्लिश झालेली आहे. आणि एकंदरीत म्हणायचं काय, इतकी फास्ट प्रोसेस दिसते की आजचा दिवस जर कधी धरला ना, तरी सुद्धा 1 महिना शिल्लक नाही आहे अभ्यास करायला. ठीक आहे. कारण की तुम्हाला इथं मी एका साईडला इथं क्लिक केलेलं दिसून राहिलं की ऑनलाईन IBPSनं तुमची परीक्षा होईल. क्लिअर मी सांगतो, डायरेक्ट क्लिअर कट सांगतोय. 26 तारखेपासून तर 10 मे पर्यंत, म्हणजे तुमचे अर्ज जे चालू होत आहे ते उद्यापासून चालू होत आहे. 10 मे पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्याच दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला चालन करायचं आहे त्याच दिवशी. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीनं. त्याचबरोबर हे टोटल संपूर्ण प्रक्रिया काय आहे, पदसंख्या आहेत का, कोणते विषय याच्यासाठी राहणार आहे, वय किती पाहिजे, किती रुपये DD असणार आहे, जवळपास या सर्व गोष्टी मी तुम्हाला परत सांगण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे काय, अभ्यासाच्या संदर्भात आपला जो पेपर होणार आहे, कोणता विषय किती मार्कासाठी आहे हे मी तुम्हाला सांगेल. पहा, आपण एकदा पहिले त्या परिपत्रकावरती जाऊया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे लेटर आहे, आजच्या तारखेतलं आहे. आणि तुम्हाला क्लिअरली इथं मेन्शन दिसेल की ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी वेब लिंक आहे. ओके, IBPS ऑनलाईन, म्हणजे तुमची क्लिअर इथं काही गोष्टी क्लिअर झाल्या काय, तुमची जी एक्झाम घेणार आहे ते IBPS घेणार आहे, इतकं क्लिअर झालं. डन. आता ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क 10 मेला तुम्हाला लास्ट टाइम भरायचा रात्री 12 वाजेपर्यंत. आणि तुमची 25 तारखेपासून 24/5 ते 5/6 या उमेदवारांना संख्येनुसार उपलब्ध भौतिक सुविधेनुसार तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. म्हणजे थोडंसं इथं क्लिअरली समजून घ्या, तुमच्याकडे जेवढे विषय आहे त्या प्रत्येक विषयाला जर कधी 3-3 दिवस दिले ना तर महिना बसून जाईल. मला असं म्हणायचं नाही आहे की गणित 3 दिवसात होतात का. या क्षेत्रामध्ये आलेले प्रत्येक व्यक्ती आज गुणाकार भागाकार शिकणार नाही आहेत, त्याच्यासाठी हे परीक्षाच नाही आहे. क्लिअरली शब्दात सांगतो, अशा पोरांसाठी तयारी आहे, हे अशा शिक्षकांसाठी ही भरती आहे जे लोक ऑलरेडी ह्या भरतीची वाट पाहत होते, त्याच्यासाठी एवढ्या दिवसापासून तयारी करत होते, त्यांच्यासाठी ही भरती खास करून आहे. कारण की ते त्याचीच वाट पाहत होते, कधी भरती येतात, त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करतो. त्यांचं सगळं ओके आहे, त्यांना फक्त आता गरज आहे रिव्हिजन मारायची, रिव्हिजन फास्टमध्ये मारायची, नोट्स काढलेले त्याची. तर तुमची 24 मे पासून तर 5 जून पर्यंत तुमची फायनली एक्झाम होईल. आणि या एक्झाममध्ये जे तुम्हाला सांगितलं 2018-19 मध्ये TETच्या गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या साईडवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तुमचं नाव तुम्हाला त्यात चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. उपलब्ध पदसंख्या काय म्हणते, किती पद असणार, राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावली पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. किती उपलब्ध संख्या आहे. आता सगळ्यात मोठा एक आपल्याजवळ एक पेज आहे की नेमकं परीक्षेचं माध्यम काय, लक्षात ठेवा. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता मराठीमध्ये व भाषिक क्षमता इंग्रजी वरील प्रश्न वगळता, म्हणजे मराठीच असेल, इंग्रजीच असेल, तर सर्व प्रश्न द्वैभाषिक असेल. द्वैभाषिक म्हणजे 2 भाषा. कोणते, एक इंग्रजीमध्ये मराठीमध्ये, किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी उर्दू. आता असं तुम्हाला परीक्षेच्या त्या संदर्भात फॉर्म भरायच्या वेळेस मेन्शन करावं लागेल. ठीक आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय संकीर्ण, हे तुम्हाला इथं पाहता येईल की मुद्दा क्रमांक 3.3 अन्वय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवाराने निवडलेले माध्यम केवळ हे चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील. हा मुद्दा व्यवस्थित इथं समजून घ्यायचा आहे. आता आपण थोडंसं पुढे जातोय आणि यापुढे काय म्हटलेलं इथं पहा, अभ्यासक्रम. आणि हा सगळ्यात मोठा गरज आहे, जर कधी आपल्याला लागायचं असेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. हा सगळ्यात मोठा याचा पॉईंट आहे. फॉर्मचं सर्वच भरतात, ओके, ज्यांची पात्रता आहे सर्वच लोक फॉर्म भरणार, पण लागासाठी तर याच्यावर यावं लागेल ना. जेवढे लोक फॉर्म भरते तिथं तर काही सर्व लोक सिलेक्ट होणार नाही. आता अभियोग्यता चाचणी जे असणार आहे तुम्हाला, हे 60% परीक्षेचा सिलेबस असणार आहे, 120 गुण. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं 60 प्रश्नाला 120 गुण, म्हणजे एकूण 100 प्रश्न तुमच्या परीक्षेत आहे. ठीक आहे, 100 प्रश्न तुमच्या परीक्षेत आहे, त्याच्यापैकी 60 प्रश्न हे अभियोग्यताचे आहे आणि 40 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे आहे. आणि याला 60 प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे याचे झाले 120 गुण. याला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याचे झाले 80 गुण.
अशा प्रकारे 200 गुणांसाठी तुमचा टोटल अभ्यासक्रम आहे. आता या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्तेच्या संदर्भात तुम्ही टेन्शन सोडून घ्या. बुद्धिमत्तेच्या संदर्भात मी लवकरच मोफतवाले क्लासेस आपल्या यूट्यूब चॅनलला चालू करेल. तुम्हाला त्याच्या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे की बुद्धिमत्तेच्या क्लासेस आपण चालू करायचे का. बुद्धिमत्तेचे क्लासेस चालू करायचे असेल याचा मेसेज नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपण फ्रीवाले क्लासेस रेग्युलर लाईव्ह बेसिसवर घेऊ. ठीक आहे. आणि झालेले जास्तीत जास्त पेपर इथं घेण्याचा प्रयत्न करू. अभियोग्यता चाचणीमध्ये एकच विषय समाविष्ट होत नाही. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे सिलेबसच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती. त्या व्हिडिओला भरपूर साऱ्या हजारामध्ये व्ह्यूज आहे. तुम्ही ते पाहून घ्या. प्रत्येक विषयाला किती मार्क येतात मी तसं ओव्हरऑल सांगून देईन सर्व झाल्यानंतर. तर लक्षात ठेवा तुमचे 200 गुण असणार आहे. ओके. एकूण प्रश्न 200 असणार आहे. किती 120 प्रश्न. मी वरती 60 सांगितलं का रे. 60% पेपर आहे आपला. म्हणजेच किती 120 गुणांसाठी. अरे रे रे थांबा. ठीक आहे थांबा. आता पहा एकूण 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे आपले. ठीक आहे. एकूण 200 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी. म्हणजे अभियोग्यता चाचणी जी आहे आपली या अभियोग्यता चाचणीमध्ये 120 प्रश्न आहे. 120 गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहे. इथं थोडंसं हायलाइट करून घ्या. माझ्याकडून चुकी झाली ते की 120 प्रश्न आहे. 120 प्रश्नाला 120 गुण आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहे. तसेच बुद्धिमत्तेची 80 मार्काची बुद्धिमत्ता आहे. 80 गुणांसाठी म्हणजे इथं सुद्धा आपल्याला बुद्धिमत्ता हा विनिंग फॅक्टर असणार आहे. जर तुम्हाला लागायचं असेल तर बुद्धिमत्तेशिवाय पर्याय नाही. कारण बुद्धिमत्तामध्ये खूप जास्त एक विषयाला जास्त वेटेज दिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इथं 200 प्रश्न 200 गुणांसाठी या पेपरमध्ये असणार आहे. आता पहा अभियोग्यता या घटकांत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता तुमची तपासली जाईल. वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी व्याकरणामध्ये, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी घटक यामध्ये समाविष्ट असतील. बुद्धिमत्तामध्ये यामध्ये आकलन, ठीक आहे, क्लासिफिकेशन, समसंबंध, ॲनालॉजी, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, वेन डायग्राम, कूट प्रश्न, त्याचबरोबर सांकेतिक भाषा, ठीक आहे, एबीसीडी ते लयबद्धता नसते, एबीसीडी ए ते सगळे घेईल मी. उपघटक राहतील. सदर परीक्षा ही विषया ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा नाही. आता हे समजलं नसेल याचा अर्थ असा आहे जसं एखादी एक्झाम आता वन सेवकची एक्झाम आली होती तिथं क्लिअरली मेन्शन होतं का त्याची पात्रता 10वी आहे. ओके. एखादी परीक्षा झाली त्याची पात्रता सांगते स्तर 12वी आहे. जसं एमपीएससीची मेन्सची एक्झाम होती त्याचं सांगते एमपीएससीचा इंग्रजीचा लेवल हे ग्रॅज्युएट असणार आहे आणि याची मराठीची लेवल हे 12वी असणार आहे असं क्लिअरली मेन्शन असते. तसं इथं नेमकं किती काठिण्य पातळीचा पेपर येईल हे तुम्हाला क्लिअरली म्हणजे तुम्हाला इथं काय समजायचं आहे पेपर हा ॲडव्हान्स लेवलची तयारी केलेली गरजेची आहे आणि त्या पद्धतीनं आपण अभ्यास करा. याचबरोबर पुढे पहा काय म्हणते तर नियुक्त करावयाच्या रिक्त पदांना सामाजिक समांतर आरक्षण अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांच्या तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्था यांच्या पवित्र प्रणालीवर जाहिरातीनुसार राहणार आहे. फक्त एकच लक्षात ठेवा अभ्यासावर फोकस करा. फक्त 30 दिवस नाही मी म्हणेल 25 दिवस तुमच्याकडे आहे आणि त्याच्यामधला सगळ्यात जास्त विनिंग फॅक्टर असणार आहे बुद्धिमत्ता. तुम्ही जेवढे जास्त बुद्धिमत्तेमध्ये मार्क घेसाल बुद्धिमत्ता असा विषय आहे तुम्ही पटपट कव्हर करा. आणि बुद्धिमत्ता असा विषय आहे की प्रत्येक प्रश्नाला वेगळे वेगळे टाईप बदलतात असे भरपूर सारे प्रकरण आहेत. लॉजिक लागतात. प्रत्येक प्रश्नाला वेगळं लॉजिक लागते. सांकेतिक भाषा आलं. ओके. कधी त्याला 3चा फरक राहील, कधी मायनस करत राहील, कधी प्लस करत राहील, कधी वर्गाचा फरक राहील, कधी प्लसचा फरक राहील, घनाचा फरक राहील, कधी वर्गाचा फरक राहील, कधी मूळ संख्याचा फरक राहील. म्हणजे त्याच्यासाठी सराव सुद्धा तितकाच गरजेचा. आपण सराव करून घेऊ. मराठी व्याकरणाचा सुद्धा सराव घेऊ. डोंट वरी. ठीक आहे. तर ऑनलाईन अर्ज भरायचे आहे तुम्हाला. ऑनलाईन अर्जची लिंक उद्या तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. आजच्या तारखेत ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटल्या. आणि खास करून माझ्या मित्रांनो यासाठी आपल्याला ज्या लोकांना डोमेसिल तर लागणारच आहे प्रत्येक गोष्टीसाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. बरं माजी सैनिकांनी ह्या क्रायटेरिया पहा. प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, पदवीधर आहे. पात्रता पहा उमेदवार भारताचा नागरिक असावा. वयोमर्यादेबाबत 18 वर्ष पूर्ण. त्याचबरोबर शैक्षणिक व्यावसायिक इतर अर्हता सुद्धा दिलेली आहे शासनाच्या मान्यतेनुसार. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहे. आणि निवड प्रक्रिया परीक्षेत मिळालेल्या सर्व प्रकारच्या परीक्षेत मिळालेले गुण व सर्व प्रकारच्या शाळांमधील प्राथमिक उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय रात्रशाळा पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजेच
तुम्हाला जे परीक्षेमध्ये म्हणजे जेवढे जास्त मिळसाल या सर्व प्रकारच्या पद्धतीने तुम्हाला कुठं बसता तुम्ही चांगले मार्क असेल तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला इथं सिलेक्शन देण्यात येईल. अशा प्रकारे भावी शिक्षक मंडळींना ह्या गोष्टी आहेत. ह्या पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायच्या या साईडवर. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर भावी शिक्षकांनो नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. आणि हे पाहून घ्या, ओके, स्वहस्ताक्षरित प्रतिपज्ञाचा नमुना आपल्याला इथं दिलेला आहे. हा सुद्धा भरून द्यायचा आहे. आणि 950 रुपये ओपनसाठी चार्जेस आहे आणि कास्टसाठी आहे 850 रुपये. नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके, जाहिरात आलेली इतक्या स्पीडनं आली की आता तुम्हाला एवढ्या दिवसापासून तो तुम्ही अभ्यास करून राहिले होते तर त्याचं तुम्हाला बेनिफिट भेटलेलं आहे. ओके, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करा.